नमस्कार. तर आज आपण बनवत आहोत साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी रात्री हा साबुदाणा भिजत घातलेला. साबुदाणा भिजवताना एकदम च्या एकदम लगोलग पाणी ठेवलेलं, कमी ना जास्त. आणि त्यामुळे साबुदाणा बघा सकाळी एकदम मोकळा मोकळा छान फुगला आहे. आता आपण यात थोड्या गोष्टी ॲड करणार. हे सेंधव मीठ आहे, आपलं नॉर्मल नेहमीचं मीठ नाही आहे, उपवासाचं मीठ आहे. तर मीठ ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलं. मग हे ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं. सोबतच आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत. शेंगदाण्याचं कूट मी जाडं बरडं ठेवते, एकदम त्याची पावडर करत नाही. आणि शेंगदाण्याचं कूट आपण आपल्या आवडीनुसार ॲड करू शकतो. जसं कमी जास्त कोणाला शेंगदाणा नाही आवडत असेल तर ते आपल्या आवडीनुसार आपण ॲड करू शकतो. आणि हे शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यावर आपण हे परत एकदा छान मिक्स करून घेणार आहे. शेंगदाण्याचं कूट आपण नंतर पण ॲड करू शकतो, जर आपल्याला साबुदाणा फोडणीला घातल्यानंतर पण ॲड करू शकतो, पण मी आधीच मिक्स करून ठेवले. काहींना यामध्ये अख्खा शेंगदाणा घातलेला आवडतो साबुदाण्याच्या खिचडीमध्ये, पण कूट मी जास्त प्रिफर करते. आता आपण कढई तापवून घेणार आहोत. कढईमध्ये आपल्याला आवडीनुसार घी, तेल जे आपल्याला आवडतं ते आपण वापरू शकतो. यामध्ये मी जिरं ॲड केलं आहे. तेल तापल्यावर जिरं थोडं फडफडलं की मग सोबतच आपण ह्याच्यामध्ये बटाटा आणि हिरवी मिरची घालणार आहे. बटाट्याचे मी खूप छोटे छोटे तुकडे करते. शिजताना पण हे छान शिजतात, जास्त वेळ लागत नाही शिजायला. मोठे तुकडे असले तर त्याला शिजायला पण वेळ लागतो. आणि यात मी सेंधव मीठ ॲड करणार आहे थोडंसं. आपण मगाशी खिचडीमध्ये थोडं ॲड केलं होतं, थोडं आपण बटाट्यामध्ये ॲड करणार आहे. मध्ये उकडलेला बटाटा पण वापरतात, पण मी उकडलेला बटाटा नाही वापरत. मी कच्चा बटाटा शिजवते. उकडलेल्या बटाट्याची टेस्ट वेगळी लागते खिचडीमध्ये, जी मला नाही. आपण हे बटाटे मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. बटाट्याला पण थोडंसं मीठ वेगळं लागलं पाहिजे म्हणून मी थोडं मीठ नंतर घातलं बटाट्यामध्ये. आपण हा गॅस आता स्लो केला आहे आणि झाकण ठेवून आपण हे थोडा वेळ शिजू देणार आहे. मध्ये मध्ये हे परतत राहायचं बटाटा, म्हणजे खाली कढईला आपण चिकटत नाही. हा आपण छान परतून घेतला आहे. आपण बटाटा चेक करून बघूया जर शिजला आहे का. तर हो, हा अर्धा कच्चा शिजला होता. आपण पूर्णपणे नाही शिजवायचं, कारण आपल्याला वाफेवर साबुदाणा पण शिजवून घ्यायचा आहे, म्हणून आपण थोडाफार कच्चा ठेवायचा बटाटा. आता ह्याच्यामध्ये आपण साबुदाणा घालून घेतला. आता हेच मिश्रण छान परतून घ्यायचं आणि हे सुद्धा आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. वाफेवर साबुदाण्यासोबतच जो अर्धा कच्चा राहिलेला आपला बटाटा असतो तो पण शिजून जातो. त्यामुळे बटाटा पूर्णपणे शिजवून घ्यायची काहीच आवश्यकता नाही आहे. हे आपण छान परतून घेतलं आणि हा साबुदाणा आपण झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेणार आहे. झाकण ठेवून शिजवायचा, मध्ये मध्ये परतत राहायचा, यामुळे खिचडी आपली खाली कढईला लागत नाही. पण जर बराच वेळ झाकण ठेवून ती जास्त शिजू दिली तर ती चिकट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे 5-5 मिनिटांनी ती सारखी परतत राहणं आवश्यक आहे. आणि ही आपली छान मोकळी खिचडी झाली, अजिबात चिकट झालेली नाही आहे. प्रत्येक दाणा मोकळा झाला आहे. शेवटी आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालणार आहे फिनिशिंगसाठी. ह्याच्यामध्ये खूप छान टेस्ट लागते. जास्तीत जास्त अर्ध्या तासात आपली खिचडी तयार होते. आज गुरुवार आहे, गुरुवार उपवास स्पेशल साबुदाण्याची खिचडी रेडी आहे. ही आपण थोडा वेळ झाकून ठेवायची साखरेचे कण विरघळण्यासाठी.